आता नॉर्थ गोवामध्ये आहोत आणि काही स्पॉट पाहायला चाललेलो आहोत. आपण ना बर्गर फॅक्टरीला जाऊ. इथं बर्गर फॅक्टरी आहे. अच्छा, जाऊया. तिथं क्लासिक बर्गर भेटतात. सगळ्या साया वगैरे घेतल्या सगळ्या व्यवस्थित आता का नाही एक ॲग्रीमेंट पेपर बनवा. पोरा अंजुना. खूप ट्रॅफिक आणि रश आहे गोवामध्ये. आम्ही आता बागा बीचला आलो. सध्या गाडीत ठेवून नॉर्थ गोवामध्ये आम्ही ज्या हॉटेलला स्टे करत आहोत त्या हॉटेलला आम्ही डिनर करायला आलेलो आहोत. हे मार्केटमधील हॉटेल 24/7 ओपन आहे.
आम्ही कलिंगूट बीचच्या इथे नियर बाय या हॉटेलला स्टे करतोय. खूप छान हॉटेल आहे, खूप छान फॅसिलिटीज आहेत आणि फूड पण छान आहे. तुम्ही गोव्याला आलात की इथे नक्की विजिट करा. मी ॲड्रेस मेन्शन करा. त्याला फॅन सिंपल राईस मागवतो आणि नूडल्स एक मागवतो. नूडल्स मागवतो. बाहेरचे पण लोक ऑइली नाही. हा कोणता राईस आहे? कॉम्बिनेशन ना, सॉरी ट्रिपल शेजवान ट्रिपल राईस. शेजवान ट्रिपल राईस. या हॉटेलला खूप छान असं आम्ही जेवलेलो आणि आम्ही बुकिंगसुद्धा इथेच केलेली आहे. खूप छान हॉटेल आहे. हॉटेलची टेस्ट, फूड क्वालिटी छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि आता वाजलेले आहे 12-11 तरी रश आहे रोज. छान एन्जॉय करतोय. तुम्ही आलात तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा. हॉटेलपासूनच्या काही मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर येथे टिबेटियन मार्केट आहे. खूप छान व्हरायटीज कलेक्शन आहे या मार्केटमध्ये. ॲक्सेसरीज खूप छान छान आहेत. ज्वेलरी, इयरिंग्स, रिंग्स, नेकलेस, ब्रेसलेट, खूप सारी व्हरायटी आहे. तुम्हाला खूप छान पाहायला मिळेल. तुम्ही आलात की नक्की या मार्केटला व्हिजिट द्या. काय ते? अच्छा, हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग इन गोवा. छान सकाळ झालेली आहे. फ्रेश झालो आहेत आणि आता ब्रेकफास्ट करायला चाललेलो आहेत. आमच्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. आणि आता इथून ब्रेकफास्ट झालं की मग पूलमध्ये जाऊ आणि पूलमधून परत रूमवर येऊ, फ्रेश होऊ आणि मग वेगवेगळे साईट सीन किंवा स्पॉट पाहायला जाऊ. तुम्ही असेच कनेक्ट राहा पाहण्यासाठी. फसिनोनी तर पूर्ण गोव्यावर कब्जा केलेला आहे. मस्त आहे. जिकडे तिकडे बघू तिकडे फसिनोच. आज जरा जेवणाचं व्यवस्थित बोलूया. हे मजा लागते. चपाती भाजी व्यवस्थित बोलतो संध्याकाळची. पण काल व्यवस्थित जेवण, सगळं जेवण पद्धतशीर टेस्ट. तेच भाजी. गुड मॉर्निंग साहिल. गुड मॉर्निंग भाऊजी. गुड मॉर्निंग. कसं वाटतं तुम्हाला गोव्याला येऊन? खूप छान. आजची जी गोव्याची ट्रीप आणि सकाळ जो हॉटेल आपलं बुकिंग केलं ना त्याच्यामधला जो सकाळचा ब्रेकफास्ट खूप छान आहे. आणि आता तो ब्रेकफास्ट आपल्याला येणार आहे. आणि त्या ब्रेकफास्टचा आपण आस्वाद घेऊ. हां, जाऊ बाई. कसं वाटतंय? मस्त फ्रेश फ्रेश.
असं कंटाळा नाही, तसं टायर्ड नाही वाटत ना. मॅगी वगैरे लेट केले भरपूर आपण 8:30ला शाम यायला पाहिजे नाश्ता. वॉटरमेलन ज्यूस, पायनॅपल ज्यूस, मिक्स फ्रूट. आलू पराठा. या हॉटेलची एक कन्सेप्ट मला आवडली, ती म्हणजे आपल्या पॅकेजमध्ये जे ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहेत ते आपल्याला गरम गरम सर्व केलं जातं. इतका छान असा ब्रेकफास्ट आहे ना की आता आम्हाला कंट्रोलही होत नाही आहे. खूप छान आहे आणि सर्विस पण छान आहे, खूपच छान आहे. हां, चालू करूया. एवढं सुंदर समोर असताना कंट्रोलच होत नाही आहे. कंट्रोलच नव्हतं, आता थांबू शकत आंबे भारी लागते. घेरा बसवून नाही बघ काम हे तर खाऊ ब्रेकफास्ट इतकं छान आहे ना, खूप सुंदर खूप टेस्टी एकदम. आता समोर आलं तर आम्हाला कंट्रोलच होत नव्हतं. काय? खालीचं पण हे खाली सांगितलं अच्छा, हा आहे चॉकलेट पॅनकेक साहिलसाठी. खाल्लेलं पण आम्ही. साहिल सांग कसं आहे? कंट्रोल नाही करू शकत ना, आणि लगेच थोडा गाडी केली. हो, आणि हा आलेला आहे हनी पॅनकेक. बरं तू खाणार आहे का? भाऊजींनी ऑर्डर केलेली आहे कॉफी, सुंदर सुंदर कॉफी. सुंदर कॉफी. आणि नाव आहे का? सुंदर आणि भाऊजींना ब्रेकफास्ट खूप आवडला, आम्हाला सगळ्यांनाच आवडलेला आहे. आणि जाऊबाईंना आणि पॅन हनी पॅनकेक तर इतका आवडला की त्या हनीसारख्या त्यात एकदम विरघळून गेलेल्या आहेत. इथे आहे हॉटेल आणि आम्ही आता इथून ह्या रोडने बीचकडे चाललेलो आहे. कलर आणि हे पण भरपूर आहेत, प्रिंट. कलर है और पैकिंग में इधर बहुत सारा. खायला लागतं ते डाएटवालं सगळं, मग तिघांना पण आम्ही तेच. छान असा बीच आहे, त्या बीचवर आलेलो आहोत. ब्ल्यू ब्ल्यू वॉटर. आणि आता ह्यात तुम्हाला किती दिसतंय माहीत नाही. की रश आहे गोव्यामध्ये. 80% तर पब्लिक गोव्यातच आलेली आहे एन्जॉय करायला. हॉलिडेज पण लागून आलेले, सॅटर्डे संडे मंडे. सो खूप क्राऊड आहे गोव्यामध्ये. रूमसुद्धा अवेलेबल होत नाही आहेत. आम्हालासुद्धा खूप
म्हणजे आम्ही आधी बुकिंग केलेलं, पण आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा आम्हाला त्या काही रूम्स नाही आवडल्या, तर आम्ही परत चेंज केलं, तर रूम चेंज केले आम्ही. सो मस्त आहे, बाकीचं सगळं छान एन्जॉय करतोय. तर आता हे दोघं चाललेले आहेत, साहिल आणि आश्री वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला चाललेले आहेत. तर छान आता एन्जॉय करणार, मस्त मजा येणार आहे. काय काय माहिती करणार आहे तुमच्या घातलेली होती काय? आम्ही रेडी आहोत वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. आम्ही म्हणजे साहिल आणि राशी करणार आहे. आम्ही असंच त्यांच्यासोबत चाललेलो आहोत. എന്നെ ലളിതാം पण यांना नेलं तरी त्यांनी. इकडे बघा, इकडे बघा, इकडे. म्हणजे मी घेते फक्त हे आता ह्या राईडमध्ये आम्हाला घेऊन जाणार आहे.
या साईडला आली आहे. वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीवरून बोटमधून रिटर्न येताना पाण्याची लाट जोरात माझ्या अंगावर आली आणि मी बोटमध्ये खाली पडले आणि खतरनाक मला लागलं आहे, म्हणून मी इथे रेस्ट करत आहे. खूप छान मस्त मजा येते, एन्जॉय करतो आम्ही गोवा. आणि ती क्राऊड आहे गोव्यामध्ये, ते असं वाटतं 80% लोक गोव्यातच आले. आम्ही आहोत जिथे आम्ही हॉटेलला स्टे करतोय तिथे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलला ड्रेस कोड आहे आणि इथे सँडीनी त्याचा एन्जॉय करायला सुरुवात केलेली आहे. हा हो अरे बाबा हे बघ किती जाते का I